नाशिक जिल्हा हा कुंभनगरी आणि मंदिरनगरी म्हणून प्रसिद्ध आहेच, पण आता निफाड तालुक्यात एक नवा धार्मिक इतिहास रचला जात आहे। आसाममधील गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या शक्तिपीठानंतर देशातील दुसरे आणि महाराष्ट्रातील पहिले भव्य कामाख्या माता मंदिर निफाडच्या धारणगाव खडक येथे पूर्ण झाले आहे। या मंदिराची भव्यता आणि वास्तुकला सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे। पारंपरिक वास्तुशिल्पाचा वापर करून हे मंदिर चक्क 111 नक्षीदार खांबावर उभे करण्यात आले आहे। या मंदिराच्या बांधकामाची भव्यता पाहून भाविक भारावून जात आहेत। आता या भव्य वास्तूमध्ये देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्याचे क्षण जवळ आले आहेत। येत्या 21 मार्च 2026 ते 27 मार्च 2026 या कालावधीत मोठ्या धार्मिक उत्साहात मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि पंचकुंडात्मक शतचंडी यज्ञ आयोजित करण्यात आला आहे। या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातून नामवंत संत, महंत, धर्मगुरू, राजकीय नेते आणि हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष गणेश जगताप यांनी दिली आहे। कामाख्या मातेच्या कृपेनेच हे भव्य स्वप्न साकार झाल्याची भावना जगताप यांनी व्यक्त केली। 7 दिवस चालणाऱ्या या उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारा हा कामाख्या माता मंदिर सोहळा उत्तर महाराष्ट्रासाठी एक मोठी धार्मिक पर्वणी ठरणार आहे। DS मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। श्री गणेशाय नमः। जय माँ कामाख्या सिद्ध माँ कामाख्या चॅरिटेबल ट्रस्ट धारणगाव खडक प्रचलित भारतातील दुसरे माँ कामाख्या माता मंदिर व 10 महाविद्या मंदिर, बडेवा मच्छनाथ मंदिर व सिद्ध नवनाथ मंदिर, सिद्ध महामाया तिलस्मिया यक्षिणी मंदिर व 52 नबीर मंदिर ची प्राण प्रतिष्ठा 20 तारखेपासून प्रोग्रामला चालू होत आहे। 20 तारखेला मूर्तींची भव्य मिरवणूक होईल। 21 तारखेपासून सप्तचंडी याग चालू होईल। 21 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत सप्तचंडी याग चालेल। त्या सप्तचंडी याग मध्ये 111 जोडपे बसणार आहे। कामाख्यामधून जे महंत, तिथले जे मेन पुजारी आहे, जे महंत आहे मोठले, ते 111 ब्राह्मण तिथून येणार आहे। काशीवरून 111 ब्राह्मण येणार आहे। मयांगवरून 111 ब्राह्मण येणार आहे। तारापीठवरून 111 ब्राह्मण येणार आहे। आपल्या त्र्यंबकेश्वरवरून 111 ब्राह्मण येणार आहे। नाशिकवरून 111 ब्राह्मण येणार आहे। 111 म्हणजे एवढ्या ब्राह्मणांच्या याच्यामध्ये देवीची व नाथांची व महामाया यक्षिणीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। ह्या कार्यक्रमासाठी 7 दिवसाचा सप्त सोहळ्याचं आयोजन पण केलेलं आहे। मोठे साधू महंत मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। किन्नर आखाडा असो, जुना आखाडा असो, नागा आखाडा असो, सगळे आखाडे या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित राहणार आहे। 20 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत भव्य दिव्य असा मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे। त्या निमित्ताने सकाळ संध्याकाळ भोजनाची व्यवस्था केलेली आहे। कीर्तनाचे पण कार्यक्रम केलेले आहे। विविध क्षेत्रातील आपले विविध क्षेत्रातील राजकीय क्षेत्र असो, तांत्रिक क्षेत्र असो, पंडित क्षेत्र असो, शक्ती क्षेत्र असो, अशा क्षेत्रातले सर्वचे सर्व लोक इथं उपस्थित राहणार आहे। कैलासनंदगिरी खास उपस्थिती कैलासनंदगिरी आहे। बाकीच्या राजकीय क्षेत्रातील मोठमोठे जे पदस्थित आहे, जे मंत्री आहे, मोठमोठे मंत्री, ते पण उपस्थित राहणार आहे। त्याचप्रमाणे कोणाला अन्नदान जर करायचं असेल तर स्वइच्छेने अन्नदान 24 तास अन्नदान चालणार आहे। 20 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत रात्रंदिवस अन्नदान चालणार आहे। कोणी इच्छुक असेल तर त्यांनी 100% अन्नदानासाठी सहकार्य करावा। कळसाचं पण त्या दिवशी कळस पण फिट होणार आहे। कळसासाठी कोणाला दान धर्म करायचं असेल तर त्यांनी पण स्वइच्छेने दान धर्म करावा आणि लाखोच्या, हजारोच्या नाही, लाखोच्या संख्येने प्रोग्रामसाठी उपस्थिती राहावी, हीच आमची माताचरणी प्रार्थना।